बालपण नव्हते माझे, ज्यास बालपण म्हणतो आपण, असे बालपण नव्हते माझे. कुणी येऊन मुखाच घ्यावा असे गालपण नव्हते माझे. आणि माझं लहानपण खूप विचित्रच होतं. मला मजा येण्यासाठी वेगळं स्ट्रगल करावं लागायचं. सगळेजण कोण गोट्या खेळायचं, कोणी खो खो, क्रिकेट, कबड्डी, चेंडू खेळायचं आणि मला झाडावर चढावं लागायचं. म्हणजे वेगळ्या प्रकारचं स्ट्रगल होतं. त्याच्यावर मी सर्व शिक्षकांचा मार्ग भरपूर खाल्लेला आहे. त्याच्यावर विशेष कृपा कदम सर आणि कलंके सरांची भरपूर आहे माझ्यावर. खरंच कलंके सरांनी मला एवढं सुधरवलेलं आहे, पण त्याच्यामुळेच मी त्यांचा कॉन्टॅक्ट तोडला नाही. शाळेच्या बाहेर गेलो तरी त्यांच्यासोबत नेहमी संवाद असतो. व्हॉट्सअपवर असेल, कॉलवर असेल, भेटल्यावर असेल, सर्व शिक्षकांसोबत. आणि त्याच आठवणी तुम्हाला उजाळा देतो, बोर होऊ देणार नाही याची काळजी घे. 7 मिनिटांमध्ये आवरून टाकतो की गोड गोड त्या आठवणींनी केलंय मनात घर. मला आठवते शाळा माझी, मला आठवतात सर. मराठीतल्या कथा, हिंदीच्या कविता, इंग्लिशचे ग्रामर लईच ओ भयंकर. मराठीतल्या कथा, हिंदीच्या कविता, इंग्लिशचे ग्रामर लईच ओ भयंकर. इतिहास होते कसे, भूगोल जणू कवडसे. चित्रकला जरा होती बरी आणि विज्ञान म्हणजे जादूगिरी. चित्रकला जरा होती बरी, विज्ञान म्हणजे जादूगिरी. आणि गणित मला जरा जास्तच बेजार करी. गोड गोड त्या आठवणींनी केलंय मनात घर. मला आठवते शाळा माझी, मला आठवतात सर. खरंच लहानपण किती मजेदार. हे फक्त म्हणायला होतं, तुम्ही आता ऐकलं माझं लहानपण कसं विचित्र होतं ते. खरंच लहानपण किती मजेदार. काय काय खेळून व्हायचो बेजार. कधी चेंडू तर कधी कबड्डी, कधी धूम, कधी लंगडी घोडी. बेफाम होऊन पळ सुटायचे, कोणी कोणी तर घसरून पडायचे. छान दिवस ते सरून गेले, असे कसे भरभर. मला आठवते शाळा माझी, मला आठवतात सर. सारंग सरांच्या कथा लय भारी, सगळी पब्लिक त्यांना प्यारी. खरंच लय प्यारी होती. एकदम लहान मुलीला ती जास्त बोलायची, तिला मोठी माय म्हणायची, बडबडी म्हणायची. एवढ्या भयानक आठवणी शाळेच्या माझ्यासोबत की. आणि कदम सरांचा राग भयानक. म्हणलं ना मी की विशेष कृपा होती माझ्यावर त्यांची. कदम सरांचा राग भयानक. कदम सरांचा राग भयानक. लईच व्हायची पोरपोरी, अशी असायची त्यांची तयारी. व्हायची लय मग मारामारी. आणि देशमुख मॅडमशी लिहिले की मला 6वीला होतो तोपर्यंत इंग्लिश वाचताच येत नव्हती. त्याच्यानंतर शिकलो मी. पण तेव्हा मॅडम क्लास करत असताना माझ्या जवळ येऊन बसायच्या आणि त्या म्हणायचे की देशमुख मॅडम म्हणायच्या रीड अलाउड, डोंट बी शाय. म्हणजे काय मला कळायचंच नाही, कारण ते इंग्रजी होतं. त्याचा अर्थ असा होता की संकोच करू नको, मोठ्याने वाचताच येत नव्हतं मला खरं म्हणजे. अशा वाटणी आहे तो म्हणवर. मला आठवते शाळा माझी, मला आठवतात सर. कधी कधी तर वेळ भयानक. वाघमारे सरांचा राग भयानक. तुम्हाला माहित असेल आता त्यांचा काय विषय होता तो. कधी कधी तर वेळ भयानक. वाघमारे सरांचा राग भयानक. शुद्ध मराठीत अपमान व्हायचा, मोठ्याने मग वर्ग असायचा. सगळ्यात बेकार वाटायचं. ऑफिसमध्ये किती मार्क घालून काहीच वाटणार नाही. पण तुम्ही जर सगळ्या वर्गात अपमान असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त वाईट वाटते. कधी कधी तर वेळ भयानक. वाघमारे सरांचा राग भयानक. शुद्ध मराठीत अपमान व्हायचा, मोठ्याने मग वर्ग असायचा. हसत हसत आणि पळत पळत यायचे जयफळ सर. एकदम एनर्जेटिक. पळत पळत यायचे जयफळ सर. त्यांची इंग्लिश तडक भडक, स्माईल त्यांची लईच कडक. आवडायची मला. त्या म्हणायचे आवाज करू नका, मनातल्या मनात बोला. मनातल्या मनात कसं बोलणार. मस्तच होती शाळा आमची आणि होते आमचे सर. मला आठवते शाळा माझी, मला आठवतात सर. भागवत सरांचा पिस्टॉल सगळे बसले एकदम चुपचाप. आणि सगळ्यांची फेवरेट. आणि खरंच गायकर सर सगळ्यांचे फेवरेट. एकदम परफेक्ट. लईदर्शन कलंकर सरांची तेवढी भीती तर नव्हतीच कोणाची. शाळेतली ते हायकोर्ट जणू शोभायचे ऑफिसातल्या खुर्चीवर. मला आठवते शाळा माझी, मला आठवते मला ते गेले घर. आणि मुद्दाम असं सांगावं वाटतंय बापूजींना की खरंच आमची शाळा एक संस्काराची तालीम होती. आणि त्याबद्दल मी लिहिलेलं की मी तालमीत होतो संस्कारांच्या, म्हणून काही बोललो नाही. धाडस माझ्यातही होतं प्रत्युत्तराचं, पण चुकीचा मार्ग पत्करला नाही. मिळाले ते स्वीकारत गेलो, हक्कासाठी भांडलो नाही. परकी सुद्धा आपली समजली, माणुसकीचा धर्म विसरलो नाही. आणि तोच माणुसकीचा धर्म या शाळेने आम्हाला शिकवायचं काम केलेलं आहे. फेकले असते शब्द काळजावर, मीठ उघडले असते जखमेवर, पण कल्पनेतही असे मला शोभले नाही. मी तालमीत होतो संस्कारांच्या, म्हणून काही बोललो नाही. ज्यांनी केला प्रयत्न मला पाडण्याचा, त्यांच्यासाठी सुद्धा खड्डा खोदला नाही. वाकलो असेल आदरासाठी, म्हणजे मी मोडलो नाही. भडकवले जरी स्पंदनांनी कधी, आईचे संस्कार मी विसरलो नाही. मी तालमीत होतो संस्कारांच्या, म्हणून काही बोललो नाही.
जिथे दिला जातो थारा व्यसनांना, खेचून दूर दूषित केले जाते श्वसनांना. माझेच कित्येक पाहिले मी गुत्त्याजवळ फिरताना. बरं झालं देवा माझ्यात कधी असा विचार आला नाही. मी तालमीत होतो संस्कारांच्या, म्हणून काही बोललो नाही. धन्यवाद. तुम्ही खूप छान